नवी मुंबईतील बेलापूर परिसरातल्या हिरवाईनं नटलेल्या पारसिक डोंगर रांगेवर आता विकासाच्या नावाखाली मोठा वाद निर्माण झालाय। सिडकोकडून या डोंगर रांगेवरील भूखंड विक्रीला सुरुवात करण्यात आलेली असून स्थानिक नागरिक आणि पर्यावरण प्रेमींनी याला तीव्र विरोध दर्शवलाय। डोंगर सपाट करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर खोदकाम सुरू असल्याचा आरोप होतोय, तर दुसरीकडे वनमंत्री गणेश नाईक यांनी सुद्धा सिडकोच्या कारभारावर थेट सवाल उपस्थित करत काही अधिकाऱ्यांवर गंभीर आरोप देखील केलेत। पाहुयात त्याच संदर्भातला हा विशेष रिपोर्ट। पारसिक डोंगर रांगांमधील भूखंड विक्रीवरून वाद पेटला। बिल्डर दलालांवर गणेश नाईकांचे गंभीर आरोप। डोंगर पोखरण्यामुळे पर्यावरणाची हानी। नवी मुंबईतील बेलापूर परिसरातील पारसिक डोंगर रांग हजारो झाडांनी व्यापलेली जैवविविधतेनं समृद्धतेनं नटलेली आहे। शहराच्या पर्यावरणीय समतोलासाठी महत्त्वाची मानली जाणारी ही डोंगर रांग आता विकासाच्या नावाखाली धोक्यात आल्याचा आरोप होत आहे। सिडकोकडून या परिसरातील भूखंड विक्रीला सुरुवात करण्यात आली आहे। या भूखंडांवर मोठ्या प्रमाणात बांधकाम प्रकल्प उभे राहण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे। त्यासाठी डोंगर सपाट करण्याचं काम सुरू असल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी केलाय। या प्रकल्पासाठी डोंगर परिसरात मोठ्या प्रमाणावर खोदकाम सुरू असल्यामुळे भविष्यात मोठा धोका निर्माण होऊ शकतो, अशी भीती व्यक्त होत आहे। मालीन आणि इर्शाळवाडी सारख्या दुर्घटनांची आठवण करून देत पर्यावरण प्रेमींनी प्रशासनाला इशारा दिलाय। डोंगर पोखरण्यामुळे मातीची धूप, भूस्खलन आणि पर्यावरणीय असमतोल निर्माण होण्याचा धोका वाढणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे। या संपूर्ण पार्श्वभूमीवर वनमंत्री गणेश नाईक यांनी अलीकडेच सिडकोच्या कारभारावर जोरदार टीका केली आहे। लिटरली काही गावाच्या लोकांनी जुनी घरं बांधलेली आहेत, रिपेअर करायचा त्यांनी सुरुवात केली की लगेच त्या ठिकाणी येतात, ते तोडतात, पत्रे लावतात आणि ते भूखंड विकतात। एका दिवसात भूखंड विकला कसं? म्हणजे माझं म्हणणं कशाला का एखादा बिचारा रिपेअर करतो ना, हे टेंडर एखाद्याला दिलेलं जातं आणि त्या ठिकाणी त्यांचं काम सुरू होतं। वनमंत्र्यांच्या या वक्तव्यानंतर पारसिक भूखंडाचा मुद्दा अधिकच तापलाय। स्थानिक नागरिकांनी सिडकोवर पर्यावरणाची हानी करून बिल्डरांना लाभ मिळवून देण्याचा आरोप केला असून पर्यावरणवादी संघटनांनी देखील या निर्णयाविरोधात आक्रमक भूमिका घेतली असून मोठ्या आंदोलनाची तयारी सुरू केली आहे। स्थानिकांच्या मते वार्षिक डोंगर रांग ही केवळ जमीन नसून नवी मुंबईचं ग्रीन लंग आहे आणि जर ही डोंगर रांग नष्ट झाली तर त्याचे गंभीर परिणाम भविष्यातील पिढ्यांना भोगावे लागतील। इथे जे नागरिक आहे, पर्यावरण प्रेमी आहे, यांच्या मताला किंमत न देता केवळ आणि केवळ वरच्या आदेशानुसार नवी मुंबईतील पाणथळ असू द्या किंवा कांदळवणे असू द्या किंवा अशा बेलापूर टेकडी, पारसिक टेकडी, खारघर टेकडी या सर्व ठिकाणी केवळ आणि केवळ भूखंड पाडणे हा एकमेव उद्योग सिडकोने सुरू केलेला आहे आणि भविष्यात नवी मुंबईला याचा मोठा पर्यावरणीय फटका बसण्याची शक्यता नाकारता येत नाही। पारसिक हिल परिसरातील स्थानिक नागरिकांनीही या कामाला विरोध सुरू केलाय। डोंगर सपाट करण्यासाठी सुरू असलेली यंत्रसामग्री आणि खोदकाम तात्काळ बंद करण्याची मागणी करण्यात येत आहे। लिटरली भेगा पडल्यात जमिनीला आणि ह्या पावसामध्ये मोठी दुर्घटना इर्शाळवाडीसारखी होण्याची शक्यता आहे। आम्ही सर्व रहिवासी पारसिकलवरती जीव मुठीत घेऊन राहत आहोत, कारण पारसिकल चारही बाजूने पोखरण्याचं जोरदार काम चालू आहे आणि हे आपण विनाशाकडे चाललो हे मात्र निश्चित, आणि आम्ही लवकरच उघड्यावर पाडणार हे पण आम्हाला जे डोळ्याने दिसतंय। पण सगळं सिडको म्युन्सिपालिटी सर्व ढीम आहेत, त्यांना त्यांच्या रिव्ह्यूचं पडलेलं आहे। नागरिकांच्या जीवाची कोणाला काळजी नाही येते। एकीकडे विकासाच्या नावाखाली भूखंड विक्री आणि बांधकामांचा वेग वाढत असताना दुसरीकडे पर्यावरण वाचवण्यासाठी स्थानिक नागरिक आणि पर्यावरण प्रेमी रस्त्यावर उतरण्याच्या तयारीत आहेत। या संपूर्ण प्रकरणात सिडको नेमकी काय भूमिका घेणार आणि पर्यावरणाच्या मुद्द्यावर सरकार कोणता निर्णय घेणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। या संदर्भात आता पर्यावरण प्रेमी असतील, नागरिक असतील किंवा मग या ठिकाणचे जे असोसिएशन सेक्रेटरी असतील त्यांनी या ठिकाणी विरोध दर्शवलेला आहे। जर सिडकोने या ठिकाणी खोदकाम काढला नाही, काम थांबवलं नाही तर आम्ही आंदोलनाचा इशारा देणार असल्याचं त्यांनी म्हटलेलं आहे। त्यामुळे आता यावर काय तोडगा निघतो हेच पाहणं महत्त्वाचं असेल। व्हिडिओ जर्नलिस्ट सूरज सहा, मी आकांक्ष देशमुख, लोकशाही मराठी, नवी मुंबई। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।